मित्रांनो पाहू शकता, हा आहे जुन्या काळात बांधलेला डॅम. पाहू शकता, हा आहे बांध तयार केलेला आणि हे आहे पाणी साठवण तयारीसाठी केलेला छोटासा धबधबा. सर्व आहे जुन्या काळात तयार केलेलं. पाहू शकता, हे खोबणे आहेत, हे पण खोबणे आहे, हे पण खोबणे आहे. हे असं आहे जुन्या काळात तयार केलेला डॅम. अजूनही थोडंसं पुढं आहे, दाखवते तुम्हाला. चला, इथे स्ट्रक्चर आहे. पाहू शकता, जुन्या काळातला हा डॅम्प आहे. काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. पाहू शकता, हे आहेत खोबणे, जेथे लाकडं रोवून इथे पाणी थांबवण्याचं काम करायचे. पाहू शकता, हे आहे चर, जिथे लाकूड किंवा दुसरे काही वस्तू टाकून हे पाणी अडवण्याचं इथे काम केले जायचे. तर असा आहे हा जुन्या काळातील डॅम. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहोत बुद्ध लेणीजवळ. पाहू शकता, ही आहे बुद्ध लेणी. ही आहे सुंदर अशी कातळात कोरलेली बुद्ध लेणी. आणि ह्या लेणीला तुम्हाला पोहोचण्यासाठी किंवा ह्या लेणीला येण्यासाठी अगोदर तुम्हाला जो धबधबा दाखवलेला आहे
त्या धबधब्याच्या दिशेने किंवा त्याच वाटेने तुम्हाला ह्या लेणीजवळ पोहोचता येते. आणि फायनली जेव्हा तुम्ही डोंगराजवळ पोहोचता तर कातळात कोरलेली अशी ही सुंदर आणि छोटासा बुद्ध स्तूप असणारी ही तर लेणी तुम्हाला दिसते. पाहू शकता हा आहे बुद्ध स्तूप. तर मित्रांनो ही आहे अशी छोटीशी बुद्ध लेणी पाहू शकता. आणि ह्या लेणीमध्ये असणारा हा सुंदर कातळात कोरलेला बुद्ध स्तूप, साधा सिंपल जो जुन्या काळात कोरलेला असतो स्टार्टिंगला तो आहे, पाहू शकता. तर मित्रांनो अशी आहे ही सुंदर कातळात कोरलेली बुद्ध लेणी, जी की भाजी बुद्धिस्ट केव्ज आहेत त्या केव्जच्या बाजूला जो धबधबा आहे मोठा त्या डोंगराच्या कातळात कोरलेली ही सुंदर अशी बुद्ध लेणी आहे, पाहू शकता. आणि तिचा असणारा हा बुद्ध स्तूप खूप छान आहे लेणी.